खुशखबर 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 पलूसमध्ये होणार तोबा गर्दी. 14 ते 18 मे भव्य गर्दी. माननीय श्री प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यशवंत फेस्टिवल पलूस 2026 भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. शॉपिंग महोत्सव, फूड फेस्टिवल, मोफत फन फेअर, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, आकाश पाळणा, ब्रेक डान्स, क्रॉस आदींसह 15हून अधिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही काळाची नितांत गरज बनली आहे. वैयक्तिक डेटा चोरी, आर्थिक फसवणूक आणि गोपनीय माहितीची सुरक्षितता यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांनी केले. कोटेश्वर महिला मंडळ शिराळा यांनी हाती घेतलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अभियानाचा शुभारंभ प्रसंगी भोसले बोलत होते. यावेळी मंडळाच्या कार्याध्यक्षा जयश्री कवटेकर, कोऑर्डिनेटर रेखा मुळीक, सचिव दीपाली गायकवाड, कोषाध्यक्ष नीता पाटील, सदस्य व माजी नगराध्यक्षा सुनीता निकम व प्रतिभा पवार, वंदना जाधव, स्मिता कदम, राजश्री पाटील, संगीता गुरव, योगिता भोपळे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी स्मिता कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कोटेश्वर महिला मंडळाचे सामाजिक उपक्रम आदीबाबत माहिती देऊन महिलांचा सन्मान राखण्यासाठी, त्यांचे डिजिटल कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि इंटरनेटवरील त्यांच्या मूलभूत अधिकारांचे समर्थन करण्यासाठी सुरक्षित ऑनलाईन वातावरण तयार करणे हा मंडळाने हाती घेतलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अभियानाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले म्हणाले की आजच्या डिजिटल युगात इंटरनेट मानवी जीवनाचा अविभाज्य असं भाग बनलंय. बँकिंग पासून ते खरेदीपर्यंत सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे वैयक्तिक डेटाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पाहता स्वतःची आणि डेटाची सुरक्षितता राखण्यासाठी सायबर सुरक्षा ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. डिजिटल इंडियाच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करणे टाळता येणार नाही, परंतु सुरक्षितता बाळगणे आपल्या हातात आहे. सतर्कता ही सुरक्षा हे तंत्र लक्षात ठेवून सायबर सुरक्षेचे नियम पाळणे ही काळाची गरज आहे. ते म्हणाले, सायबर बुलिंग ही विद्यार्थ्यांमध्ये वाढणारी एक गंभीर समस्या आहे. सोशल मीडियावर द्वेषपूर्ण कमेंट्स, ट्रोलिंग, खोटे संदेश पसरवणं हे मानसिक त्रासाचं कारण ठरतं. अनेक मुलामुलींनी या त्रासामुळे आत्मविश्वास देखील गमावलाय. म्हणूनच सायबर शिक्षणाबरोबरच सायबर सजगता ही काळाची गरज आहे. यावेळी सदस्य रेखा मुळीक, संगीता गुरव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.